नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. नमस्कार श्रोते हो, जीवन पलटून टाकणारे अद्भुत चरित्र या पुस्तकाच्या पहिल्या भागात ब्रह्माबाबांच्या सन 1957 पर्यंतच्या काही वृत्तांतांचा संग्रह आम्ही सांगितला आहे. आता या दुसऱ्या भागात सन 1957 पासून जानेवारी 1969 पर्यंतच्या काही वृत्तांतांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर सन 1936 ते 37 पासून सन 1969 पर्यंत बाबांनी वेळोवेळी भिन्न भिन्न व्यवसायांच्या लोकांना ईश्वरीय ज्ञान स्पष्ट करण्यासाठी जे काही मार्गदर्शन केले किंवा इहलौकिक वस्तू पाहूनही त्यातून अलौकिकतेचे मार्गदर्शन करण्याची किंवा त्यापासून गुण ग्रहण करण्याची जी रीतिनीती सांगितली त्याचेही सार रूपाने वर्णन या भागात करण्यात आलेले आहे. शिवाय मातेश्वरी जगदंबा सरस्वती यांनी आपले विद्यमान जीवन सर्वोच्च ईश्वरीय सेवेत सफल करीत असताना ब्रह्मावस्थांच्या मनावर जी अलौकिक वा प्रेरणादायक छाप टाकली त्याचेही संक्षिप्त वर्णन यात आहे. वास्तविक या दुसऱ्या भागातही हे अद्भुत चरित्र संपलेले नाही, कारण सन 1969 ते अव्यक्त झाल्यानंतरही ब्रह्माबाबांचा जो पार्ट चाललेला आहे तो सुद्धा पूर्वीच्या प्रमाणेच नव्हे तर त्याहूनही अधिक जीवन पालटून टाकणारा आहे आणि अद्भुत बनविणाराच आहे. आता स्वतः या प्रत्यक्ष सृष्टी नाटकाच्या पडद्यामागे राहून ते वत्सांना मंचावर उपस्थित करून तसेच त्यांना निमित्त बनवून जे कार्य करीत आहेत त्याची ही महती अवर्णनीय आहे. या व्यतिरिक्त त्यांच्याकडून मिळालेली शिकवण वा मार्गदर्शन यामुळे ब्रह्मावस्थांच्या जीवनात वैयक्तिकरित्या जे परिवर्तन घडून आले किंवा त्यांना अलौकिकरित्या जी प्राप्ती झाली त्यांचा उल्लेख या दोन भागात करण्यात आलेला नाही. तसेच ज्यांनी प्रारंभी, मध्यकाळी किंवा त्यानंतर ब्रह्माबाबांच्या देहात परमपिता शिव परमात्म्याच्या प्रवेशाचा अनुभव घेऊन आपले तन्मनधन ईश्वरीय सेवा अर्थ कामी लावले त्या ब्रह्मावस्थांच्या जीवनातील काही वृत्तांतांचे ओझरते दर्शनही त्यात घडविण्यात येणे शक्य झालेले नाही. त्या ब्रह्मावस्थांच्या तोंडून मी त्यांचे जे अनुभव ऐकले आहेत ते निश्चितच जगातील सतत साहित्याची एक अतुलनीय वा अद्वितीय ठेव होय. ते ऐकता ऐकता माणसाच्या आध्यात्मिक पुरुषार्थाची गती वाढते, त्याचे मनोसदृढ होते, मनोविकारांना पराजित करण्याच्या विपुल शक्तीचा अनुभव स्वतःला येतो आणि निष्प्राण पुरुषार्थी व्यक्तीतही जणू प्राणप्रतिष्ठा होते. ज्या काळी या चरित्राचा प्रारंभ झाला त्या काळी घरात कैद्याप्रमाणे राहणाऱ्या तसेच शिक्षणाला वंचित असलेल्या स्त्रीवर्गाने
अदम्य उत्साहाचे, प्रबळ ईश्वर प्रेमाचे, दावालनाप्रमाणे न विझणाऱ्या तळमळीचे, पवित्रता प्राप्त करण्याच्या मनस्वी तहानेचे जे दर्शन घडविले त्याचे कोणतेही उदाहरण जगातील इतिहासाच्या पानात शोधूनही सापडणार नाही. तर श्रोतेहो, जीवन पालटून टाकणारे एक अद्भुत चरित्र भाग 2 ह्या पुस्तकातील कथा ऐकणार आहोत. ओम शांती. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्मा बाबांच्या जीवन कहाणीच्या दुसऱ्या भागातील पहिली कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे पिताश्रींच्या लौकिक तसेच अलौकिक जीवनातील काही प्रेरणादायक प्रसंग. पिताश्री ब्रह्मा यांना लोक मोठ्या प्रेमाने व आदराने दादा असे म्हणत. त्यांच्या अद्भुत चरित्रातील काही वृत्तांत आम्ही पहिल्या भागात सांगितलेले आहेत. वास्तविक त्यांचे सारेच साकार जीवन एक प्रबळ प्रेरणेचे स्रोत होते. परमपिता शिव परमात्म्याचे माध्यम होण्याच्या बऱ्याच काळापूर्वी जेव्हा ते हिऱ्या मोत्यांचा व्यापार करीत होते आणि घर प्रपंच सांभाळीत होते, तेव्हा सुद्धा त्यांचा व्यवहार व आचार कोट्यवधी लोकांपेक्षाही श्रेष्ठ होता. निसंशय दिव्य साक्षात्कार तसेच शिवपरमात्म्याच्या दिव्य कायाप्रवेशानंतर त्यांच्या विचारात आणि संस्कारात अनुपम परिवर्तन जरूर घडून आले. पण त्यापूर्वीचे त्यांचे भक्ती काळातील जीवनही सामान्य लोकांच्या जीवनापेक्षा फार उच्च कोटीचे होते. या बाबतीत त्यांच्या जीवनातील बरीच अशी उदाहरणे देता येतील. पण आम्ही येथे त्यांच्या भक्ती काळातील पुरुषार्थाबद्दलचे 2-4 वृत्तांत ऐकवणार आहोत. दादांच्या लौकिक सून ब्रिज इंद्राजी सांगतात की एकदा बाबा जेव्हा आपल्या दुकानात एका गादीवर बसून एका पुडीतील हिऱ्यांचे मूल्यांकन करीत होते, तेव्हा अचानक त्यांना कोठे जावे लागले. आपल्या समोर ठेवलेल्या काचेवरील एका पेटीत ती पुडी तशीच उघडी ठेवून ते तेथून निघून गेले. कारण त्यांना खात्री होती की चोरीची घटना घडणारच नाही. त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या सर्व लोकांवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. पण त्या दिवशी बाबांकडून दागदागिने बनविण्याच्या ऑर्डरी घेऊन जाणारा एक सोनार अचानक तेथे आपल्या 2 लहान मुलांसह बाबांच्या अनुपस्थितीत आला. त्या उघड्या पुडीतील काही हिरे कोणाच्या नकळत हळूच काढून घेऊन ती मुले पसार झाली. बाबा जेव्हा परत आले, त्यांच्या तीक्ष्ण दृष्टीने व अचूक स्मृतीने त्या पुडीतील काही हिरे नाहीसे झाल्याचे लगेच टिपले. आपल्या दुकानात काम करणाऱ्यांपैकी कोणीही ते काढलेले नाहीत अशी त्यांची पक्की खात्री होती. म्हणून त्यांच्यावर अविश्वास व्यक्त होईल असा एकही शब्द बाबा त्यांच्यापैकी एकालाही उद्देशून बोलले नाहीत. आपल्या अनुपस्थितीत दुकानात कोण आला होता याची सहज चौकशी त्यांनी त्यांच्याकडे केली. तेव्हा अमुक एक सोनार आपल्या 2 लहान मुलांसह येऊन गेल्याचे त्यांना कळले. लगेच शांतपणे ते आपल्या गाडीत बसून त्या सोनाराच्या घरी गेले. बाबांना आपल्या घरी आल्याचे पाहून सोनाराला आश्चर्य वाटले. तेव्हा बाबा म्हणाले, तुम्ही येऊन गेल्याचे कळले. म्हटले, चला मुलांना खाऊ देऊन यावे. नंतर त्यांनी सोनाराच्या छोट्या मुलाला बोलाविले आणि त्याच्या हातात खाऊचा पुडा ठेवीत हळूच त्याला म्हटले, बाळ, तुझा दादा म्हणतो की माझ्या दुकानातील हिऱ्यांच्या पुडीतून जे हिरे तुम्ही आणले आहेत ते मला परत करावेत. हे ऐकताच तो मुलगा फार भेदरून गेला आणि लगेच म्हणाला, कोणाला काही बोलू नकोस असे तो मला सांगत होता आणि आता स्वतः त्याने तुम्हाला सांगितले असे म्हणून तो एक क्षण गप्प राहिला आणि नंतर आत जाऊन हिरे घेऊन आला.
तेव्हा हिरे घेत बाबा त्याला प्रेमाने गोंजारीत म्हणाले, बाळ आता सांग बरे, हे हिरे तुम्ही का उचलून आणले होते? तो भोळेपणाने म्हणाला, आम्ही ठरविले होते की हे मिठाईवाल्याला देऊन आज भरपूर मिठाई खावी. या साऱ्या प्रकारात बाबा एकदाही त्या मुलावर रागावले नाहीत, त्याला टाकून बोलले नाहीत किंवा त्यांनी त्याच्यावर हात उगारला नाही. उलट त्याला खूप मिठाई खाऊ घातली आणि प्रेमाने म्हटले, बाळ बघ हो, पुन्हा कधी चोरी करू नकोस, नाहीतर पोलीस तुला पकडून नेतील आणि जर का तुझ्या वडिलांना कळले तर ते सुद्धा तुला खूप मार देतील. असे अनेक प्रसंग ही गोष्ट सूचित करतात की शिवबाबांच्या कायाप्रवेशापूर्वीही बाबा मोठ्या धीराने व शांतपणे वागत होते. शिवबाबांचा कायाप्रवेश होण्यापूर्वीच्या काळात बाबांची मानसिक भूमिका कशी होती हे आम्ही सांगत होतो आणि स्पष्ट करीत होतो की त्या काळीही बाबा अथवा दादा आपल्या मन, वचन व कर्माच्या शुद्धीकडे सतत लक्ष ठेवीत असत. या ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मुख्यालय जेव्हा कोटा हाऊस येथे होते तेव्हाची एक गोष्ट मला आठवते. ती गोष्ट बाबांच्या लौकिक पत्नी यशोदाजींनी मला सांगितली होती. त्या म्हणाल्या, एकदा आमच्या घरी माझी स्टेप मदर म्हणजे सावत्र आई आली होती. बाबा मला म्हणाले, यशोदा बघ तुझी स्टेप मदर आली आहे. बाबांच्या मनात अशी कोणती भावना नव्हती, पण अजाणतेपणे त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले होते. असो, काही वेळ बसल्यानंतर जेव्हा तिला जावेसे वाटले तेव्हा ती निघून गेली. रात्री बाबा जेव्हा घरी परतले तेव्हा मी म्हटले, अहो आपले जेवण मी आणू का? बाबा उत्तरले, नको. तेव्हा मी विचारले, का बरे? जेवणाची वेळ तर झाली आहे. बाबा म्हणाले, आज मी जेवण घेणार नाही, कारण जेव्हा तुझी लौकिक आई आली होती तेव्हा मी तुला म्हटले की तुझी स्टेप मदर आली आहे. तुझ्या आईला हे ऐकून फार दुःख झाले असणार. तिच्या दुःखानुभूतीचे स्पंदन माझ्या मनाला स्पर्श करीत आहे. तेव्हा जोपर्यंत मी तिची क्षमा मागणार नाही तोपर्यंत मी जेवण घेणार नाही. आर्जवे करूनही त्या रात्री बाबा जेवण न घेताच झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटे मला बरोबर घेऊन बाबा माझ्या माहेरी आले. बाबांना पाहून माहेरची सर्व मंडळी खुश झाली, पण बाबांचे असे अचानक येणे काही त्यांच्या लक्षात येईना. जेव्हा माझी आई बाहेर आली तेव्हा बाबा म्हणाले, आपण काल आला होता तेव्हा मी योग्य शब्द बोललो नाही. माझे ते बोलणे ऐकून नक्कीच आपल्याला मानसिक कष्ट झाले असणार, म्हणून मी आपली क्षमा मागण्यास आलो आहे. माझ्या आईने त्या काळच्या पद्धतीप्रमाणे तोंडावर पदर ओढून घेतलेला होता. त्या अवस्थेत राहूनच ती मला सांगत होती की असे काही नाही बरे. इतके बोलून ती गप्प बसली. बाबा म्हणाले, छे छे, माझे बोलणे ऐकून नक्कीच आपल्याला वाईट वाटले असणार. तेव्हा मीही म्हटले, आई तू स्पष्ट काय ते सांग ना. काल रात्री याच गोष्टीमुळे यांनी जेवणच काय पण दूधही घेतले नाही. आता सुद्धा जर तू खरे काय ते सांगितले नाहीस तर प्रायश्चित्त म्हणून हे जेवणच घेणार नाहीत. हे ऐकून ती म्हणाली, दुसरे काही विशेष नाही, पण तुझी स्टेप मदर आली असे हे जे तुला म्हणाले ते काही मला आवडले नाही. स्टेप मदर हे नाव वाईट आहे ना. मी तर तुझ्याशी चांगलीच वागते, मग यांनी मला हे नाव का द्यावे कळत नाही. तिचे बोलणे पुरे होताच बाबांनी वाकून म्हटले, मला क्षमा करा. पुढे यशोदाजी मला म्हणाल्या की आपल्या जावयाचे असे शब्द ऐकून माझे आई वडील दोघेही रडू लागले. तेव्हा मीही आईला म्हटले की आता क्षमा केली म्हण. या प्रकारानंतर यशोदाजींनी मला सांगितले की जरी सिंधी समाजात त्या काळी कित्येक लोक बोलता बोलता तोंडून कुशब्द काढीत असत तरी बाबांचे हे वैशिष्ट्य म्हणता येईल की अजाणता त्यांनी स्टेप मदर हे जे शब्द उच्चारले होते
तेही नंतर त्यांच्या लक्षात आले. बाबांच्या निकटवर्ती नातेवाईकांकडून जेव्हा आम्ही अशा आठवणी ऐकतो तेव्हा त्यावरून हे स्पष्ट विदित होते की शिवबाबांचा कायाप्रवेश होण्यापूर्वी बाबा दिवसेंदिवस अधिकाधिक अंतर्मुखी होत चालले होते आणि कसल्या तरी गहन स्वचिंतनात मग्न झाले होते. ब्रह्माकुमारी ब्रिज इंद्राजी म्हणतात, एकदा काय झाले की बाबांच्याकडे बरेच पाहुणे येऊन राहिले होते. तेव्हा रात्री सर्वांचे यथासांग आतिथ्य करून बाबा आपल्या एका काकांच्या घरी जाऊन राहत, कारण त्या काळी बाबा फार एकांत प्रिय झाले होते. त्या रात्री ते निघून गेल्यावर एक नोकर बाबांसाठी दूध घेऊन काकांच्याकडे गेला. तेथे गेल्यावर बाबा काही त्याच्या नजरेस पडले नाहीत. तो बिचारा परत आला आणि त्याने घरात जेव्हा ही खबर दिली तेव्हा मला हा प्रकार कळला. पुढे ब्रह्माकुमारी ब्रिज इंद्राजी म्हणाल्या, दादाजी माझ्याशी मोठ्या प्रेमाने वागत असत. नोकराकडून ही खबर ऐकताच माझे मन स्नेहवश काहीसे घाबरून गेले. तेव्हा बाबांचे लौकिक वडील बंधू नवलरायजींनी दुसऱ्या एका आचार्याला बाबांना शोधून काढण्यास पाठविले आणि एका ड्रायव्हरला घेऊन स्वतःही शोधण्यास गेले. शोधता शोधता त्यांना एका चर्च जवळील साधारण उंचावर असलेल्या शांतीपूर्ण व एकांत जागेतील एका बाकावर कसल्या तरी गहन चिंतनात मग्न होऊन बसलेले बाबा दिसले. भाऊंनी पाठीमागून येऊन हळूच त्यांच्या पाठीवर हात ठेवला. बाबांनी मागे वळून त्यांच्याकडे पाहत म्हटले, भाऊ आता हा निघालोच. आपल्या मागून कोणीतरी आपल्याला शोधत येईल असा बाबांनी विचार केला नव्हता. त्या काळी ते मनन चिंतनात मग्न राहत असत. ब्रिज इंद्राजी म्हणतात की दुसऱ्या दिवशी काकांच्या घरच्या आचार्याला मी म्हटले, जेव्हा बाबा तुमच्या घरी दिसले नाहीत तेव्हा तुम्ही आम्हाला कळवावयास हवे होते. तो म्हणाला, राधाजी काय सांगू आपल्याला, ते तर साऱ्या रात्रभर तपस्या करीत बसलेले असतात. विशेषतः चांदण्या रात्री तर ते बराच वेळ ईश्वर चिंतन करीत बसतात. काल तर असेच घडले. तसे पाहिले तर साकार बाबा आपल्या भक्ती काळातही भगीरथ पुरुषार्थ करण्यास लागले होते. ते शिवबाबांचे भाग्यशाली रथ बनले आणि ज्ञानगंगा खाली आणण्यास निमित्त बनले. काही वर्षांपूर्वी बाबांनी आपल्या स्वतःच्या हाताने लिहिलेली एक वही मिळाली होती. त्यावरून शिवबाबांच्या कायाप्रवेशापूर्वी त्यांची मानसिक भूमिका कशी होती हे स्पष्ट कळून येते. उदाहरणार्थ एका पानावर त्यांनी काहीसे असे लिहिले होते, अरे मनमंत्री, आज मला तुझ्याशी बोलावयाचे आहे. जर मी आत्माच राजा आहे तेव्हा तू मज आत्म्याच्या आज्ञेनुसार का वागत नाहीस? अशा प्रकारे अंतर्मुखी होऊन स्वतःला सुधारण्याची आणि अधिक चांगले होण्याची प्रबळ इच्छा त्यांच्यात स्पष्ट दिसून येते. आम्ही वर बाबांच्या भक्ती काळाच्या अंती जी मानसिक भूमिका होती तिचे स्वरूप लक्षात यावे म्हणून काही वृत्तांतांचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे भाव स्पष्ट होतात. या भूमिकेपूर्वीही आपल्या सामान्य जीवनात बाबा फार व्यवहार कुशल होते. एखादे काम पुरे करून घेण्यासाठी ते क्रोध, धाक, आवेश किंवा हिंसा इत्यादी भावनांचा आधार घेतल्याशिवाय चातुर्य, युक्तिबळ आणि प्रेम इत्यादींचाच वापर करीत असत. याबद्दलची एक आठवण ब्रह्माकुमारी निर्मल शांताजींनी सांगितली होती. तिचा येथे उल्लेख करणे अप्रस्तुत ठरणार नाही. ब्रह्माकुमारी निर्मल शांताजी लौकिक नात्याने बाबांच्या सुपुत्री होत्या. त्या म्हणाल्या, एकदा काय झाले की आम्हा मुलांनी बाबांच्या दुकानातून काही हिरे उचलून आणले. आम्हा मुलांना ते हिरे म्हणजे काचेच्या गोट्यांसारखे होते. त्यांची फार आकर्षक चमक पाहून
आम्ही ते खेळण्यासाठी आणले. खेळता खेळता आमच्याकडून ते हरवून जाण्याचा संभव होता. तेव्हा बाबांना मुलांनी फार किमती हिरे खेळण्यासाठी नेल्याचे कळले. तेव्हा सुद्धा बाबा आमच्यावर रागावले नाहीत. त्यांनी आम्हास जरा सुद्धा मारले नाही. इतकेच नव्हे तर जबरदस्तीने ते आमच्याकडून हिसकावून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला नाही. उलट ते शांतपणे आमच्यापाशी आले आणि मोठ्या प्रेमाने बोलले, बाबांनी हे हिरे तुमच्यासाठीच तर राखून ठेवले होते. बाबा तुम्हा सर्वांना यांची एक एक अशी सुंदर अंगठी बनवून देईल की जी तुमच्या बोटात फार छान दिसेल. बस मग काय, अंगठीच्या आमिषाने आम्ही ते किमती हिरे लगेच बाबांना देऊन टाकले. नंतर बाबांनी खरोखरच आम्हा सर्वांना प्रत्येकी त्या हिऱ्यात आणखी काही हिऱ्यांची भर घालून अंगठी बनवून दिली. तेव्हा पहा कशा प्रकारे बाबा प्रेम व युक्तिबळाचा उपयोग करून सहजच काम करवून घेत असत. उत्तेजित होऊन ते कधीही कठोरपणे बोलत नसत आणि मुलेही त्यांना भिवून दूर राहत नसत. केवळ एवढेच नव्हे, बाबांच्यात आणखीही कित्येक वैशिष्ट्ये होती. ब्रह्माकुमारी निर्मल शांताजी म्हणतात की बाबा अत्यंत दानशूर होते. सिंधमध्ये एका विशेष सणाच्या प्रसंगी काही ना काही अवश्य दान केले जात असे. त्या दिवशी बाबा आणि माझी लौकिक आई सोने, चांदी इत्यादी 7 प्रकारच्या धातूंचे तसेच हिऱ्यांचे दान करीत असताना मी पाहिले. मी विचारल्यावर त्यांनी सांगितले की दान केल्याने पापक्षय होतो आणि भविष्यात श्रेष्ठ भाग्य प्राप्त होते. हे ऐकून मी म्हटले, मीही दान करीन. तेव्हा ते हसत म्हणाले, तू तर आता पवित्र कन्या आहेस. आम्ही गृहस्थाश्रमी लोक तर उतरणीला लागलेलो आहोत. त्यावर मी काही बोलले नाही. पण जेव्हा ब्राह्मणी दान घेऊन जाऊ लागली तेव्हा जिन्यावर तिला गाठून मी माझ्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या तिच्या हातात ठेवल्या आणि म्हटले, ह्या गुपचूप आपल्या बरोबर घेऊन जा. ती बिचारी काकू करू लागली, पण माझ्या हट्टापुढे तिचे काही एक चालले नाही. असो, त्यावेळी ती निघून गेली खरी, पण दुसऱ्या दिवशी ती माझ्या लौकिक आईपाशी आली आणि म्हणाली, ह्या बांगड्या आपण ठेवा. आपल्या मुलीने लाखदा सांगूनही बळे माझ्या हाती ठेवल्या, म्हणून त्या परत करण्यास मी आले आहे. हे ऐकून बाबा म्हणाले, आता जे दिले ते दिले. दिलेले दान कधी परत घेतले जात नाही. ज्ञानप्राप्तीनंतर ज्यांनी साकार बाबांना पाहिले नसेल त्यांना कदाचित असे वाटण्याचा संभव आहे की आपल्या व्यापारी जीवनात बाबा बऱ्याच धनदौलतीचे मालक होते. कारण आपल्यापाशी किती लक्षांची संपत्ती आहे हे बाबांनी कधीही सांगितले नव्हते. पण कधी गमतीने ते म्हणत की कलकत्त्यातील जवाहिऱ्यांचे व्यापारी त्यांच्या मोठ्या व्यापारामुळे त्यांना खिदरपूरचे नवाब म्हणत असत. असे जरी असले तरी बाबांच्या संपत्तीचा काहीसा अंदाज एका आठवणीवरून लावता येणे शक्य आहे. दादांची लौकिक सून राधिका म्हणजे ब्रह्माकुमारी ब्रिज इंद्राजी आपल्या विवाहाच्या वेळेची आठवण सांगताना म्हणतात की लहान असताना मी एकदा एका मिठाईच्या दुकानात मिठाई खरेदी करत होते. त्यावेळी मी एक सुंदर जरतारी टोपी डोक्यावर घातली होती. तेव्हा रस्त्यावरून जात असलेल्या दादांनी मला आपल्या घरातल्या मंडळींबरोबर पाहिले होते. त्यावेळीच दादांनी आपल्या मोठ्या मुलाचा विचार करताना असे ठरवून टाकले होते की मलाच ते सून म्हणून आपल्या घरी आणणार आहेत. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा दादांनी माझ्या वडील बंधूंकडे हा विषय काढला. तेव्हा माझ्या वडील बंधूंनी म्हटले, दादा
मी मनात हा निश्चय केलेला आहे की राधिकेला आम्ही त्याच घरी देणार आहोत जेथे पुढील 3 गोष्टी पुऱ्या होतील. पहिली गोष्ट म्हणजे तिची पावले गालिच्यावर पडतील. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हातांनी ती कधीही स्वयंपाक करणार नाही. उलट घरात काम करण्यासाठी सर्व प्रकारचे नोकर असतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिच्या येण्या जाण्यासाठी गाडी असेल. दादा म्हणाले, यात काय मोठेसे, हे सर्व आम्हाला मान्य आहे. राधिकाजींच्या बंधूंनी आपल्या काही विश्वासू लोकांकडे जरूर चर्चा केली असावी आणि त्यांनी दादांचा हा प्रस्ताव मान्य करण्याचा सल्लाही दिला असावा. पण त्या काळी आपल्या व्यवसायामुळे दादा अधिकतर मुंबई वा कलकत्त्यात राहत असत आणि कराचीत थोडे थोडे दिवस आपल्या घरी येऊन राहत असत. म्हणून माझे वडील बंधू कलकत्त्यात स्वतः जाऊन चांगल्या रीतीने सर्व काही पाहू इच्छित होते. तेव्हा काही दिवसांनंतर दादांना पूर्वसूचना देऊन ते कलकत्त्यास जाऊन पोहोचले. दादांनी त्यांचे उत्तमरित्या आदरातिथ्य केले. त्यांची राहण्याची व जेवण्या खाण्याची योग्य ती व्यवस्था केली. त्यामुळे ते फार प्रभावितही झाले. पण ज्या विशेष कारणांमुळे माझ्या वडील बंधूंनी मला दादांच्या घरी देण्याचा निर्णय निश्चित केला ती पुढील प्रमाणे होत. दादांनी पहिल्या दिवशी माझ्या बंधूंना ज्यात एकाहून एक किमती हिरे, रत्ने, माणिके, मोती इत्यादी होते ती सर्व कपाटे उघडून दाखविली. ती पाहून माझे बंधू आश्चर्यचकित झाले. दुसऱ्या दिवशी बाबांनी त्यांना ज्यात एकाहून एक सुंदर डिझाईनचे सुवर्णालंकार, अंगठ्या, वाळे, हार, बांगड्या, कंठ्या आणि भांडी इत्यादी होती ती कपाटे उघडून दाखविली. ते सर्व पाहून माझे बंधू फार थक्क होऊन गेले, कारण त्या सर्व वस्तू फार मूल्यवान होत्या. तिसऱ्या दिवशी बाबांनी त्यांना चांदीची अनेक प्रकारची भांडी व अलंकार दाखविले. अशा प्रकारे माझे बंधू फारच खुश होऊन परतले आणि त्यांनी दादा लखीराज ही एक फार धनाढ्य आसामी आहे हे सर्वांना सांगितले. माझा लौकिक परिवारही धनदौलतीने संपन्न होता. म्हणून दादा किती श्रीमंत आहे हे पाहण्यासाठी माझे बंधू कलकत्त्यास मुद्दाम गेले होते आणि तेथून आनंदित होऊन परतले होते. बाबांनी आपला जवाहिरीचा व्यापार अशा कोटीचा आहे हे पूर्वी माझ्या बंधूंना सांगितले नव्हते. ज्ञानकाळातही कोणी एखादा जेव्हा बाबांच्या देखत अशी चर्चा करावयास लागे की बाबांनी लक्षावधी संपत्ती ईश्वरी सेवार्थ कामी लावली, तेव्हा बाबा म्हणत, मुला, शिवबाबा आम्हास जन्मजन्मांतरासाठी जेवढे देत आहेत त्यापुढे बाबाने काहीच केले नाही. हे बघ, बाबापाशी तर विनाशी रत्ने होती. शिवबाबा तर आम्हास अविनाशी ज्ञानरत्नांनी संपन्न करीत आहेत आणि ही रत्ने तर अन्य कोणापाशीही नाहीत. किंवा ते असे म्हणत, मुला, मी दिले तरी काय आहे. शिवबाबा कोणाकडून थोडेच काही घेतात. या जगातील सर्व काही नष्ट होणार आहे. म्हणून तर मी शिवबाबांपाशी इन्शॉर म्हणजे विमा करून टाकले आहे. आणि पहा, शिवबाबा कसे विशाल अंतःकरणाचे दाता आहेत. आम्हाला ते साऱ्या सृष्टीची बादशाही देतात आणि त्यात सोने, चांदी, रत्नेही इतकी देतात की आम्ही आपले महाल सोन्याचे मढवून त्यात इतके हिरे जडवितो की त्याला गणती नाही. तेव्हा मुलांनो, विचार करा की मी शिवबाबांना थोडेच काही दिले आहे. तसे पाहिले तर जगात श्रीमंत लोक बरेच असतात, पण त्यापैकी कित्येक लोक असे संकुचित मनाचे असतात की आपली संपत्ती अशीच तिजोरीत वा बँकेतील लॉकर्समध्ये बंद करून ठेवतात. परंतु दादांचे संस्कार राजोचित होते, मनाने ते विशाल होते. ब्रह्माकुमारी ब्रिज इंद्राजी
आपला अनुभव सांगताना म्हणतात की शिवबाबांचा कायाप्रवेश होण्यापूर्वी जी काही वर्ष मी दादांची सून म्हणून व्यतीत केले, त्या काळी दादांनी मला राणीच्या पेक्षाही अधिक थाटात ठेवले. एकदा काय झाले, आम्ही नेपाळात गेलो होतो. जेव्हा नेपाळच्या राजकुळाला आम्ही आल्याचे कळले, तेव्हा त्याचे सदस्य, राजकन्या वगैरे मला खास भेटावयास आल्या होत्या. दादा कलकत्त्याला सुनेला घेऊन गेले आहेत हे जेव्हा उदयपूरच्या महाराजांना कळले, तेव्हा त्यांनीही दादांना सिंधला परतताना आपली पत्नी व सून यांच्यासहित बिकानेरहून जावे असे लिहिले होते. दोन्ही राजघराण्यातील बायकांनी जेव्हा मला पाहिले, तेव्हा आपल्यापेक्षाही जास्त दागदागिने मी घातले आहेत हे बघून त्या आश्चर्यचकित झाल्या. मी एकेका बोटात 2-2 अंगठ्या घातल्या होत्या आणि त्यासुद्धा किमती हिरे जडित. माझा हारही हिऱ्यांचा होता. हे सर्व पाहून उभय राजघराणी बाबांना अनभिषिक्त राजा मानत होती आणि बाबा फार खुल्या दिलाचे आहेत याची जाणीव त्यांना होत असे. पण जसजसे बाबा अधिकाधिक अंतर्मुखी होत गेले, तसतसे त्यांचे मन या वस्तूंवरून उडत चालले आणि हे दागदागिने त्यांना निस्तेज दिसावयास लागले. आणि शेवटी इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिण्याजोगी ती महान घटना घडली, जेव्हा शिवबाबांनी विशाल मनाच्या आणि राजकुलोचित संस्कार असणाऱ्या साधारण पण उच्च जीवन प्रणाली आचरणाऱ्या दादांचा रथ माध्यम म्हणून निवडला. दादांच्या शरीरात शिवबाबांचा प्रवेश झाल्यानंतरचा देखावाच काही और होता. ब्रह्माकुमारी संतरीजींनी एकदा सांगितले होते की बाबांच्या घरासमोरच विश्वकिशोरजींचे घर होते. त्यांच्या आमंत्रणावरून बाबा एकदा तेथे गीता ऐकविण्यास गेले होते. जेव्हा बाबा तेथे प्रवचन करीत होते, तेव्हा तेथील सभेत बसलेल्या बऱ्याचशा व्यक्तींना बाबांच्या शरीरात श्रीकृष्णाचा साक्षात्कार घडला. शांतीचा अनुभव तर सर्वांना आलाच, पण अनेकानेक दिव्य साक्षात्कार घडल्यामुळे शहरात धामधूम उडाली की बाबांच्या सत्संगात गेल्यास सहजासहजी साक्षात्कार घडतो. कित्येक लोक तर असे म्हणू लागले की श्रीकृष्णानेच दादांचे रूप घेतले आहे, त्यामुळे सत्संगात बरेच लोक येऊ लागले. परंतु त्यांना हे ठाऊकच नव्हते की दादा हे काही कृष्ण नव्हेत, तर परमपिता शिवपरमात्माच दादांच्या माध्यमाने त्यांना भविष्यात येणाऱ्या श्रीकृष्णाचा साक्षात्कार घडवीत आहेत. हो, यात संशय नाही की स्वतः दादाही त्यावेळी खूप आत्मिक मस्तीत राहत असत. त्या काळी बाबांची आत्मिक मस्ती आणि शिवबाबांचा पार्ट विचित्र होता. लोकांना खूप साक्षात्कार घडत होते. ब्रह्माकुमारी ब्रिज इंद्राजी बाबांची अंतर्मुखता, तपस्या वगैरे पाहून फार प्रभावित झाल्या होत्या. एकदा एक विशेष दृश्य त्यांनी पाहिले आणि त्यानंतर या ईश्वरी परिवारात त्यांचाही पार्ट झाला. त्या दृश्याचे वर्णन करताना त्या म्हणतात की एकदा बाबा जेवण करण्यास बसले होते. जेवणाचे ताट त्यांच्या समोर गेले. तेवढ्यात माझी नजर त्यांच्यावर पडली आणि मला बाबांच्या जागी सजलेले श्रीकृष्ण दिसले. मी तर आश्चर्यचकित झाले की येथे खुर्चीवर श्रीकृष्ण कसे बरे बसले आहेत. ताट तर माझ्या हातातच राहिले आणि मी तिकडे पाहतच बसले. पूर्वी मी बाबांसमोर जाताना तोंडावर पदर ओढून घेत असे, पण आता मी तोंडावर पदर ओढून घेणार इतक्यात समोर श्रीकृष्ण दिसू लागले. श्रीकृष्णासमोर मी तोंडावर पदर तो काय ओढून घ्यावा. मला वाटले माझ्या सासऱ्यांच्या रूपात प्रत्यक्ष भगवंत स्वतः येऊन मला भेटले आहेत. मला एक प्रकारची आत्मिक धुंदी चढली आणि तेव्हापासून तोंडावर पदर ओढून घेण्याचे मी सोडून दिले. त्यावेळी दादांना पाहून श्रीकृष्णाचा साक्षात्कार
मला का घडत आहे याचे ज्ञान तर नव्हतेच. हे ज्ञान नंतर हळूहळू मिळाले, पण यामुळे माझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला. यानंतर थोड्याच दिवसांनी मला चतुर्भुज विष्णूचाही साक्षात्कार घडला. ते सजलेले दिव्य व प्रकाशमान रूप होते. ह्या सर्व अलौकिक घटनांमुळे दागदागिने घालणे, सजणे वगैरे गोष्टी सहजगत्या मी सोडून दिल्या आणि अध्यात्माच्या रंगात मी पूर्णपणे रंगत गेले. त्याची एक दीर्घ कथा आहे. शिवबाबांच्या कायाप्रवेशानंतर बाबांचे वागणे असे काही अलौकिक दिसून येत होते की कोणती कार्ये शिवबाबांची आणि कोणती कार्ये ब्रह्माबाबांची हे सांगणे कठीण जात होते. धार्मिक ग्रंथात, विशेषतः शैवपंथीय ग्रंथात सायुज्य, सामिप्य व सारूप्य ह्या 3 शब्दांचे विशेष वर्णन केलेले आढळते. वेदांमध्ये 3 प्रकारच्या मुक्तींचे वर्णन करताना ह्या 3 शब्दांचा विशेषरित्या वापर केला जातो. पण साकार बाबांच्या जीवनाला एका नव्या अर्थाने ही 3 विशेषणे लागू पडत होती आणि त्यांच्या अव्यक्त अवस्थेला तर ही अधिकच सार्थपणे लागू पडल्याचे जाणवत होते. ब्रह्माबाबांचे शिवबाबांशी एक अनन्यतम नाते होते. उभयतांमध्ये असे सायुज्य होते की एकमेकांच्या सल्ल्याशिवाय किंवा एकमेकांपासून अलग होऊन ते कोणतेही कार्य करीतच नव्हते. त्यांच्यात सामिप्यही इतके होते की ते 2 असूनही एकच वाटत. मनाने, बुद्धीने व गुणांनी ते एकमेकांशी जणू एकरूप होऊन गेले होते. त्यांची कर्तव्यही एकरूप झाली होती आणि ब्रह्माबाबांचे साकार रूपच तर शिवबाबांचेही साकार रूप होते. तसेच ब्रह्माबाबांची शब्दावलीही एक रूपच घेत गेली होती. जसे दमयंतीच्या स्वयंवराबद्दल असे प्रसिद्ध आहे की तेथे नळराजाच्या व्यतिरिक्त देवताही नळाशी मिळते जुळते रूप धारण करून आल्या होत्या. पण त्यात फरक इतकाच होता की देवतांच्या रूपाची सावली पडत नव्हती आणि नळराजाची पडत होती. यावरूनच दमयंतीने नळराजाला बरोबर ओळखले होते. तसे उपरोक्त प्रसंगातही शिवबाबा आणि ब्रह्माबाबा यांच्यातही गुण, कर्म व स्वभावात असे सारूप्य होत चालले होते की उभयतांमधील फरक करण्याचा प्रयत्न करणे केवळ अशक्यच होते. या 3 वैशिष्ट्यांमुळेच तर आजही अव्यक्त बापदादांचे अविभक्त रूपाने कार्य चाललेले आहे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत प्रारंभी मी पाहिलेले अलौकिक जीवनातील काही प्रसंग. साकार बाबांबरोबर जीवनाच्या ज्या काही घटका मी व्यतीत केल्या त्या सर्वच स्मरणीय आहेत. कारण स्मृतीपटलावर त्यांचे पुन्हा दर्शन होण्याने असे प्रतीत होते की जणू काय एखादा रंगीबेरंगी प्रकाशाचा झोत मनमुग्ध करून टाकत आहे. त्याने जीवनात एक नवा तरतरीतपणा येतो. माणसाला एक नवा संदेश मिळतो आणि मन ती सोनेरी स्मारके पाहून किंवा स्मृतीची पाने उलटून प्रत्येक वेळेस नवा आनंद अनुभविते. तीच पाने भरभर उलटून पाहत असताना जी दृश्य माझ्या अंतरचक्षूच्या समोर येत जात असतात त्यापैकी 2-4 चित्रण करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. प्रसंग सन 1953 मधील आहे. तेव्हा मी प्रथमच मधुबन येथे गेलो होतो. त्यावेळेस या ईश्वरी विश्वविद्यालयाचे मुख्यालय सध्याच्या जागी नव्हते. ते होते ब्रिजकोठीत. ब्रह्माबाबा कसे असतील, त्यांचे हावभाव, उठणे बसणे, चालणे बोलणे कशा प्रकारचे असेल ते तर मनुष्य सृष्टीचे पितामह असून सर्वोत्तम मानव आहेत. त्यांचे सर्व कामकाज आगळेच असणार हे सर्व पाहण्याची उत्सुकता मनात उचंबळून येत होती.
तेथे जाण्यापूर्वी कल्पवृक्षाच्या चित्रात तळाशी त्यांचे चित्र तर मी पाहिले होतेच आणि लाल अक्षरातील त्यांची कित्येक पत्रेही पाहिलेली होती. परंतु आतापर्यंत प्रत्यक्ष त्यांच्या पुढे बसण्याचे सौभाग्य मला प्राप्त झालेले नव्हते. शेवटी रेल्वे व बसचा प्रवास संपला आणि आम्ही मधुबनला एकदाचे पोहोचलो. तेथे मग आंघोळ वगैरे करून सारे औत्सुक्य मनात गोळा करीत पिताश्रींना आणि त्यांच्या माध्यमाने शिवबाबांना भेटण्याची गुप्त इच्छा ठेवून त्यांच्या पुढ्यात जाऊन बसलो. खरे सांगतो, ह्या डोळ्यांनी असे रूप कधी पाहिले नव्हते. बाबांच्या चेहऱ्यावर अनेक रहस्ययुक्त पण स्वाभाविक व वात्सल्यपूर्ण अशा काही पुसट, काही गंभीर रेषा उमटून आलेल्या होत्या. पण मला आठवते की कदाचित मी तेथे बसण्याला एक मिनिटही झाला नसेल. बाबांनी मला निहाळताना माझ्यावर अशी कृपादृष्टी टाकली की मी माझ्या जागेवर बसू शकलो नाही आणि जशी एखादी सुई बळेच एका शक्तिशाली चुंबकाकडे आपोआप खेचली जावी, तसेच मी विना पंख भरकन उडून त्यांच्या मांडीवर जाऊन पडलो होतो. त्या क्षणी मला इतकीही जाणीव झाली नाही की मी माझ्या जागेवरून उठून त्यांच्या मांडीवर जाऊन पडलो आहे. पण ती जाणीव मला नंतर झाली. त्यापूर्वीच्या क्षणी जेव्हा मी बाबांच्या मांडीवर होतो तेव्हा ना मला माझ्या देहाचे किंचित भान होते, ना मला साकार माध्यमाच्या स्पर्शाची जाणीव होत होती, ना जवळ बसलेल्या माताश्री आणि बहिणींचे अस्तित्व जाणवत होते, ना मला मी या भौतिक लोकात आहे याचे ज्ञान राहिले होते. ज्याप्रमाणे एखादा वियोगी आत्मा परमार्थिक प्रेमाच्या एका वेदनेसहित आपल्या प्रियतमाला भेटण्याच्या अनुभूतीत बुडून गेलेला असावा, त्याप्रमाणे अशाच एका चेतनेचा मज आत्म्यात संचार झाला. त्याचे वर्णन करण्यास मला शब्द सापडत नाही. पूर्ण प्रत्याहाराची अवस्था होती. प्रकृती तत्व काही क्षणापुरते गायबसे झाले होते. आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये अन्य कोणतीही रेषा व किंचित वस्तू मात्र काहीही नव्हते. एक अपूर्व अनुभव होता तो. त्या ज्योतिस्वरूप परमात्म्याच्या तत्वाचेही भान नव्हते. जणू काय शिवबाबा आणि माझ्यातील अंतरही समाप्त झाले होते. काळही तेथे अनुपस्थित होता. नंतर अचानक काहीसे असे शब्द ऐकू आले, मुला, अरे गोड मुला, आता तू बापापाशी आला आहेस, बापाला येऊन भेटला आहेस. असे वाटत होते की हे शब्द माझे आतले कान ऐकत आहेत. जरी ते साकार बाबांच्या माध्यमाद्वारे उच्चारले गेले होते, आता हळूहळू मला जाणवू लागले की मी त्या पित्याच्या शीतल मांडीवर आहे आणि वाटले की जी वस्तू मी या जीवनात लहानपणापासून शोधत होतो, जिला भेटण्यासाठी माझ्या मनात जन्मोजन्मीपासून आस होती, आज ती मला भेटली आहे. थोड्या वेळाने जेव्हा माझ्याबरोबर आलेले अन्य लोकांनाही बाबा भेटले, तेव्हा ते आपल्या आसनावरून उठले आणि माझे बोट आपल्या समर्थ हाताने धरून ज्याप्रमाणे एक पिता आपल्या लहान मुलाला कोठेतरी घेऊन जातो, त्याप्रमाणे मला यज्ञ समाचार ऐकवीत आणि पायऱ्या उतरत एक एक उपस्थित ब्रह्माकुमारी बहिणीचा परिचयही देऊ लागले. आणि त्याचबरोबर त्यांनी सारे घर एवढेच नव्हे तर बेगमीची बंद खोलीही उघडावयास लावून दाखविली. जणू काय दीर्घकाळानंतर आलेल्या एखाद्या मुलाला बाप आपल्या घराचा सारा समाचार निसंकोचपणे ऐकवीत आहे. आणखी काय सांगू, बाबांनी मंदपणे हसत आणखी एक गोष्ट पुढील शब्दात सांगितली, मुला, या घरामागच्या स्मशानात एक साधू झोपडी बांधून राहतो आणि तो रात्रंदिवस तारस्वरात बाबावर शिव्यारूपी फुलांचा वर्षाव करीत असतो. पहिल्याच दिवशी पहिल्याच मुलाखतीत इतक्या जवळकीची जाणीव बाबांनी मला करून दिली होती.
सर्वजण जाणतात की तेव्हा मी काही वयाने मोठा नव्हतो, लौकिकरित्याही उच्च पदस्थ नव्हतो आणि अन्य कोणत्याही दृष्टिकोनाने विशेष कोणी व्यक्ती नव्हतो. तरी सुद्धा बाबांनी इतक्या प्रेमाने आणि मोकळ्या मनाने जो सारा समाचार मला ऐकविला आणि ज्या प्रकारे त्यांच्यातील सहृदयता, आत्मीयता व वात्सल्य माझ्या पाहण्यात आले, त्यामुळे त्यांनी माझे हृदय कायमचे जिंकले. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्याद्वारे शिवबाबांना भेटण्याचा जो अनुभव मला आला, तो तर एक असा अविस्मरणीय प्रसंग होता की ज्याची गणना मी जीवनातील सर्वोत्कृष्ट क्षणातही विशेष रूपाने करेन. पहिल्यांदा जेव्हा मी मधुबनात गेलो तेव्हा कितीतरी विचित्र गोष्टी माझ्या पाहण्यात आल्या. यज्ञ परिवारात कित्येक बंधू भगिनी अशाही होत्या की ज्यांच्या लौकिक माता व मावशा तसेच अन्य कित्येक नातलगही ईश्वर समर्पित झालेले होते. पण ते सर्व स्वाभाविकरित्या एकमेकांना भाऊ वा ताई या शब्दांनी संबोधित होते. ज्ञानमार्गात प्रवेश करण्यापूर्वीच्या जीवनातील नात्यांचे भान त्यांच्या वर्तमान जीवनात व कार्यव्यवहारात किंचितही दिसून येत नव्हते. म्हणून मातेश्वरीजींच्या लौकिक माता त्यांना मम्मा आणि पिताश्रीजींच्या लौकिक धर्मपत्नी त्यांना बाबा, तसेच भाऊ विश्वकिशोरजींच्या लौकिक धर्मपत्नी त्यांना भाऊ म्हणून संबोधित असताना पाहून मला सहर्ष आश्चर्य वाटले. मातेश्वरीजी आणि पिताश्रीजी यांच्याशी भिन्न भिन्न घरातून व कुटुंबातून आलेल्या सर्व यज्ञवत्सांचे अलौकिक माता व पिता याच संबंधांचे असे दृढ नाते होते, जसे शारीरिक जन्म घेणाऱ्या मुलांचे आपल्या लौकिक आई वडिलांशी असते. छे छे, ते त्याहूनही लक्षपटींनी अधिक पवित्र प्रेमाने युक्त असे नाते होते. हे तर सर्वांना माहीतच आहे की गांधीजींनी आपल्या जीवनात आपल्या लौकिक धर्मपत्नीला माता मानले होते आणि असाच दृष्टिकोन स्वामी रामकृष्ण परमहंसांनी आपल्या लौकिक धर्मपत्नीविषयी प्रारंभापासूनच बाळगला होता. पण येथे तर प्रत्येक यज्ञवत्सातही हीच धारणा होती. जगातील काही देहाभिमानी लोकांना ही गोष्ट टीकेस पात्र वाटू शकेल, पण मला खात्री होती की ते यज्ञवत्स दैहिक संबंध व मोहममत्व या पलीकडे जाऊन सर्वांकडे आत्म्याच्या नात्याने पाहणाऱ्या किंवा सर्वांशी अलौकिकच नात्याने वागणाऱ्या योग मार्गाच्या दृढनिश्चयी व्यक्ती होत्या. बाबांद्वारे गीताज्ञान प्राप्त करून ते नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा झाल्याचा हा पुरावा होता. हा त्यांची विदेही अवस्थेकडे जाण्याची उत्सुकता दर्शवित होता आणि या बाबतीत त्या सर्वांपुढे आदर्श होते पिताश्री व माताश्री. शिवबाबांचे साकार माध्यम बनल्यानंतर पिताश्रींचे हे जीवन असे दिव्यगुणयुक्त, निरंतर सेवामग्न, करुणा व कल्याणाच्या भावनेने भरलेले, स्नेह व सौहार्दाने संपन्न, गंभीर व रमणीक होते. तर श्रोते हो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत कर्मभोग ही सेवा करण्याचे साधन. ओम शांती.